आजचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणावरून गदारोळ सुरू झाल्याचं बघायला मिळते। त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईमध्ये ठाण मांडलेलं होतं। 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर सरकारने त्यांना हैदराबाद गॅझेटियर, औंध गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याचा आश्वासन दिलं, नव्हे तर तसा जीआर सुद्धा काढला आणि त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाल्याची किंबहुना त्यांचा ओबीसीत कुणबी म्हणून ओबीसीत समावेश झाल्याची भावना जी आहे ती त्यांची निर्माण झाली आणि आता सरकारच्या प्रत्येक पावलाकडे ते लक्ष देऊन आहेत। पण हे सगळं चालू असतानाच मराठा समाजाची दुसरीकडून फसवणूक झाल्याची सुद्धा तक्रार जी आहे ती ओबीसी नेत्यांकडून केली जाते आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींवरती अन्याय होतोय म्हणून छगन भुजबळ जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले बघायला मिळतात। पण नेमकं हे आरक्षणाचं गणित आहे तरी काय? नेमकं सरकारनं मराठा समाजाला काय दिलंय? त्यांचा जो जीआर आहे जो माझ्या हातामध्ये आहे सध्या तो नेमका काय सांगतो? आणि असं का वाटतंय बहुतेक नेत्यांना की मराठा समाजाला वेगळं काही मिळालेलं नाहीये? जे एकनाथ शिंदे यांनी त्यांना अधिसूचना काढून सांगितलेलं होतं तेच त्यांना आता पुन्हा एकदा जीआरच्या स्वरूपात सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, कायदेतज्ञ, विधिज्ञ आणि या सगळ्याचा अभ्यास असणारे प्रकाश आंबेडकर। बाळासाहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये। माझी पहिला माझा प्रश्न आपल्याला असा आहे की सरकारनं नेमकं मराठा समाजाला काय दिलंय? जीआर काय सांगतो? काय दिलं आहे त्यांना? असे तुम्ही जीआर बघता, बरोबर आहे? हो। जीआर काय बघतोय तर हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट असे 2 गॅझेट बघतात। पण या 2 गॅझेटच्या नंतर 1930 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला। त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टनी एससी आणि एसटी याची लिस्ट केली, ओबीसीची लिस्ट केलीच नाही। त्याच्यामुळे असं त्या गॅझेटला तसा काही कायदेशीर अर्थ आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। अच्छा, एक भाग। दुसरा भाग, हेच गॅझेट जे आहे ते नागपूर बेंच जे आहे मुंबई हायकोर्टाचं बेंचने त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते बघितलं होतं आणि लॉर्डशिप मारला पारले आणि लॉर्डशिप बघा असे असणारे हे होते। त्याच्या पॅराग्राफ 13 मध्ये त्यांनी जे नमूद केले ते महत्वाचं आहे। मी ते वाचतो आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये। इफ द इम्पंच डिसिजन which is based on sole document is accepted, in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to belong Kunbis, the other backward class, and this would result in nothing short of social absurdity. The original register which has been pursued by us prove that the document submitted by the complainant at no point of time the veracity was challenged by the respondent number 3 before the committee. The decision of the committee validating the caste claim of respondent 3 is without reason, and the conclusion arrived in the impugned decision today lacks adjudicator's parameter as caste verification has been brought into force in 1810-2001. The committee is quasi-judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by respective. The committee findings are thus grossly erroneous on this account as well, and the said finding without setting out the reason therefore are void ab initio. आणि मग त्याच्यानंतर डिसिजन जे दिलेलं आहे त्याच्यामधलं असतं त्यांनी हे केलं। आता हे डिसिजन जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे डिसिजन अपहेल्ड केलेलं आहे। त्याच्यामुळे आता जीआर काढलेला काय म्हणतोय की सगळ्या मराठ्यांना तुम्ही कुणबी समजा। मी पॅराग्राफ 13 जो जजमेंट वरला वाचून दाखवला तो सरळ सरळ म्हणतोय की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही। अच्छा,
त्याच्यामुळे असताना हाताला काय लागलं, तर ही एका प्रकारची असताना फसवणूक आहे, खोटारडेपणा आहे. आणि आपण मुख्यमंत्री आहोत म्हणून कोणाच्या तरी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणून कोणाच्या घरात काही उतरवायचं असं जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे. वंचित बहुजन आघाडी ही पहिल्यापासूनच भूमिका घेत होती आणि मराठा नेतृत्वालाही त्या ठिकाणी सांगत होती की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागू नका, तुम्ही मराठा म्हणून असणारं आरक्षण मागा, तर तुम्हाला ते टिकाऊ आरक्षण मिळू शकतं, नाही तर मिळू शकणार नाही. अच्छा. आणि त्याच्यामुळे आता असणारं जे आहे हे कोर्टात जाणार, म्हणजे छगन भुजबळ यांनी सांगितलं आम्ही कोर्टात जाणार. त्याच्यामध्ये त्याच्याच बरोबर दुसरा एक आहे की इथं असणारा मागासवर्गीय कमिशन आहे, त्यांनी रेकमेंड केल्याशिवाय तुम्हाला कोणाला मागासवर्गीयांमध्ये टाकता येणार नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. एसीबीसीचं आरक्षण देताना एसीबीसीचं आरक्षण देताना शुक्रे आयोगाने त्यांना आयडेंटिफाय केलं ना. शुक्रे कमिशननं एसीबीसीचं आरक्षण देताना शुक्रा कमिटीला कोणी विचारलेलं आहे, कोणी नेमलेली आहे? कमिशन जोपर्यंत रेकमेंड करत नाही तोपर्यंत, आणि ते कुठलं, तर जसं एससी एसटी कमिशन आहे तसं ओबीसीचं सुद्धा कमिशन आहे. हे तुम्ही जे रिटायर्ड जजेसच्या जे कमिशनला लावताय अंडर दी कमिशन्स ऍक्ट, दे हॅव नो व्हॅल्यू. अच्छा. मग आता जे सांगितलं जातंय बाळासाहेब की बघा आता आम्ही काय करणार आहोत या JR अनुसार, मी फक्त केवळ कागद, कारण की हा कागद अधिकृत मानला जातोय कारण हा राज्य सरकारनं गव्हर्नमेंट रिझॉल्युशन आहे. ते काय म्हणतात की ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी या तिघांना ते अधिकार दिलेले आहेत की सक्षम प्रदेश सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. मराठा समाजातील भूधारक तसंच भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, बटाईने शेती करत अशा व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना 1967 पूर्वी किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्यावर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. आणि त्यानंतर ज्याला हे प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. मग आतापर्यंत ज्या पद्धतीने ही सर्टिफिकेट्स मिळत होती मराठा समाजाला कुणबी म्हणून, आता ती सरसकट मिळणार आहेत. ती काही प्रमाणामध्ये ती व्हॅलिडेट सुद्धा होत होती. कास्ट व्हॅलिडेशन समितीने काही व्हॅलिडेट सुद्धा केलेली आहेत. त्यानुसार काही लोकांना शिक्षणामध्ये त्याचा लाभ मिळाला आहे, काही लोकांना नोकऱ्यांमध्ये लाभ मिळाला आहे. तुम्ही म्हणताय की ते अधिकृतच होणार नाहीये, पण दुसरीकडे या सगळ्याचा लाभ मिळताना आपण बघतोय ना, मग ते कसं काय मिळतंय? एक लक्षात घ्या, तुमच्याकडे असणारं सरकार आहे, त्याच्यावर मारून मुटकून तुम्ही असणारं सर्टिफिकेट द्या, व्हॅलिडिटी द्या, ती कोर्टात स्टँड झाली पाहिजे. मी जी केस आपल्याला सांगितलेली जी आहे दाखवलेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या रेकॉर्डवरती मराठा म्हणून त्यांची कोणतरी हत्या होती की तिच्या नावाने कुणबी होते आणि तिच्या जोरावरती असणारे आम्ही हे वारसदार आहोत आणि आम्ही एकाच कुटुंबामधले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. त्यालाच कोर्टाने खारिज करून टाकलं की हे चालणार नाही. फॅमिली ही डिफाईन्ड आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या हातात JR काढायला आहे म्हणून तुम्ही असं वाटेल तो कायदा करा आणि कोर्ट त्याला मान्य करेल असं नाही. ते फॅमिलीच्या बाहेर तुम्हाला जाता येणार, तुम्हाला जाता येणार. म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसार समिती, त्याच्यामुळे तुम्ही असणार चुलत्याचा चुलता, चुलत्याचा चुलता, चुलत्याचा चुलता त्याला असणार आयन म्हणून मला मिळालं पाहिजे असं जे म्हणणार असाल तर त्याला असणारा पॉसिबल नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे सगळे सर्टिफिकेट चॅलेंज होऊ शकतात. माधुरी नावाच्या असणाऱ्या ज्या महिला होत्या आणि त्यांनी जे असणारं केस केलं होतं त्याच्यामध्ये असणारं झोन ऑफ कन्सिडरेशन जे आहे ते झोन ऑफ कन्सिडरेशन सुद्धा डिसाईड करण्यात आलं होतं. मग आता बाळासाहेब जर काही नुकसानच होत नाहीये, म्हणजे मराठा समाजाला ते काही फायदाच झालेला नाहीये, तर ज्या पद्धतीनं आता
काल आपण मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बघितलं की बघा ओबीसींना कुठेही धक्का लागलेला नाही असं ते म्हणतात. दुसरीकडे स्वतः विखे पाटील जे आहेत ते जरांगेकडे गेले आणि ते म्हणाले की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार आहे. तिसरीकडे भुजबळ साहेब म्हणतायत की आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करतो आहे या GRच्या विरोधामध्ये. हे नेमकं काय गौडबंगाल आहे मग? एक लक्षात घ्या की पूर्णपणे ओबीसी ना नांगडं करण्यात आलेलं आहे. त्यांना लढल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय आणि स्वतःच पॉलिटिकल आयडेंटिटी निर्माण केल्याशिवाय त्यांना मिळालेलं आरक्षण तिथे थांबू शकणार नाही. ही श्रीमंत मराठा जो आहे त्याला हा जो गरीब मराठा आहे तो आपल्या बरोबर पाहिजे, त्याला सत्ता टिकवायची आहे, पण त्याला न्याय द्यायचा नाही. आणि त्याला न्याय द्यायचा नाही म्हणून तिथे असणारं जे आहे ते ओबीसी वर्सेस गरीब मराठा असं भांडण लावून दिलं. आता छगन भुजबळ तिथे कॅबिनेटमध्ये आहेत, तुम्ही कॅबिनेटमध्ये विरोध केलात का? आणि कॅबिनेटमध्ये विरोध केला तर त्याच दिवशी तुम्ही असताना विरोध केला पाहिजे होता. ते म्हणतात की कॅबिनेटमध्ये GR आलाच नाही, उपसमितीने परस्पर GR काढला, मला विचारलं. त्याच्यामुळे असताना हे जर असेल की कॅबिनेटचा GR नाही तर याचा अर्थ एका कुठल्या तरी मंत्र्याच्या खात्याचा असणारा हा GR आहे. त्या खात्याच्या मंत्र्याला असणारा अधिकार आहे का? मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही उपसमितीला सगळे अधिकार दिले जे कॅबिनेटला दिले, त्यामुळे कॅबिनेट समोर GR आणण्याची गरजच नाही. ते कॅबिनेटचे अधिकार असताना कोणाला इतरांना देता येईल? समितीला, म्हणजे ती समिती कॅबिनेट समिती असेल तरच देता येते, नाहीतर देता येत नाही. कॅबिनेट मंत्र्यांची जी समिती असेल तरच तिला देता येते, पण त्या संदर्भातला निर्णय हा पुन्हा कॅबिनेटनेच घ्यावा लागतो. अच्छा. कॅबिनेट आपले अधिकार डेलिगेट करू शकत नाही. मग हे असा GR म्हणजे आता मुंबईकडे इतके लाखो हजारो लोक ज्यावेळेला आले त्यावेळेला त्या लोकांच्या दबावामुळे किंवा जरांगेंच्या दबावामुळे किंवा मुंबई गणेशोत्सवाच्या काळामध्ये साऊथ मुंबई ठप्प झाल्यामुळे केवळ काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मराठ्यांची फसवणूक करण्यात आली असं तुम्हाला म्हणायचं आहे? ते फसवणूक सगळ्यांचीच झालेली आहे, फक्त मराठ्यांचीच झाली नाहीये. सगळ्यात मोठी फसवणूक ही ओबीसीची झालेली. कशी काय? याचं कारण असं आहे की आता कोर्ट जोपर्यंत निर्णय देईल तोपर्यंत हे मारून मुटकून त्याची अंमलबजावणी करतील ना. आणि मारून मुटकून अंमलबजावणी करून ज्यांना नोकऱ्या लागतील त्या बिचाऱ्यांची हालत फार वेगळी राहील. ज्या ओबीसीना मिळाल्या पाहिजे होत्या त्या ओबीसीना मिळाल्या नाही, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये पडतील. आणि एकदा हा GR कॅबिनेटचा GR नाही असं ज्यावेळेस झालं होईल त्यावेळेस ते कोर्टाला रद्द करण्याची पलीकडे दुसरा मार्गच नाही. म्हणजे हे भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचं वाटोळं लावण्याचा जो खेळखंडोबा सुरुवात केलेला आहे तो पूर्णपणे, दुर्दैवाने मी असं म्हणणार आहे की इथल्या असणाऱ्या गरीब मराठा, मी मराठा आहे या अहंकारामुळे तो आपला असणारं जीवन उद्ध्वस्त करतो. कारण का त्या अहंकारामुळे तो असणारा निजामी मराठ्याला मतदान देतोय आणि निजामी मराठा त्याचा आणि ओबीसीचं भांडण लावून देते. मरा तुम्हाला असं वाटतंय का की खूप वर्ष ही चर्चा होती? बघा, तुम्ही खूप वरिष्ठ नेते आहात आणि म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की खूप वर्ष भाजपच्या अजेंड्याबद्दल प्रश्नचिन्ह होतं लोकांना किंवा विरोधकांना सुद्धा की ते डिझॉल्युशन ऑफ रिझर्वेशनकडे हे सगळं चाललेलं आहे. ज्या पद्धतीचे ताणेबाणे समाजामध्ये निर्माण होत आहेत, ज्या पद्धतीची भांडणं सध्या लागलेली आहेत, ज्या पद्धतीनं आरक्षण न मिळाल्यामुळे आपलं नुकसान होतंय अशी जर मराठा समाजाची भावना झालेली आहे आणि त्यात आता ओबीसीमध्ये वाटेकरी जर वाढत आहेत. आता असं सांगितलं जाते की बघा, ज्या वेळेला 54% ओबीसी आहेत मग 27% आरक्षण आहे, मग त्याच्यामध्ये 28% मराठा जर सगळे जाणार असतील तर 68% लोक एकाच 68-70% लोक एकाच 27% हा 27% येतील.
तर मग त्याचा विचका होईल त्या आरक्षणाचा आणि हे एका प्रकारे आरक्षण डिझोल्युशनकडे न्यायचंय आणि म्हणून असे ताणेबाणे निर्माण केले जातात. तुम्हाला काय वाटतं की हे का सुरू आहे? भारतीय जनता पक्षाने कधीही इथल्या म्हणजे तुम्ही आता असताना जर जुना इतिहास जर बघितला, पेशवाईचा, पेशवाई नावाला होती पण ती मराठीशाही चालत होती. या सगळ्यांना दिल्ली काबीज केल्यानंतर सुद्धा समझोता काय झाला, आई त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. मानसिकता तिथे असताना कळते की काही आहे काही नाही. तिथे असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की आम्ही तुम्हाला झुकवत राहणार, झुलवत राहणार, ही जी मानसिकता आहे ती मानसिकता आताही त्या ठिकाणी काय आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मराठा समाजाला जे आहे हे धार्मिक पक्ष जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत यांचं कल्याण होणार नाही. हे साधा उदाहरण सांगतो की हमीभाव, शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न कायदा साधा होऊ शकत नाही. करायला कायदा काय लागतोय, जो तुम्ही हमी भाव जाहीर करताय, तुम्ही हा जाहीर केल्यानंतर तुम्ही असा तो हमी भावाचा कायदा जर केला तर शेतकऱ्याची लूट होणार नाही. तो उलट हे काय गेले की बाजार समितीपेक्षा आम्ही असणाऱ्या बांधावरती माल विकत घ्यायचा अधिकार, आणि त्या शेतकऱ्याकडे जर होल्डिंग कॅपॅसिटी नाही तो त्या व्यापाऱ्याची काय तोंड देणार आहे. एवढं तरी असतं त्या मराठीने लक्षात घ्यावं. किती आपण असताना ज्याला म्हणता येईल की अविचारी वागायचं, याचा कुठेतरी मराठा समाजाने विचार केला पाहिजे की आपण किती दिवस अहंकाराच्या याच्यामध्ये अविचारी वागणार आहोत. अविचारी म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मी अविचारी म्हणजे असताना परिणाम काय होते त्याच्यावरती विचारच करायचा नाही. ज्यांनी गाजर दिलं त्याच्या पाठीमागं पळायचं. पण माझं हित कशात आहे ते नाही. पण मग ज्या समाजानं मराठा समाजाकडे 70% जमिनी आहेत, एकरेज कमी आहे हे बरोबर आहे. तो शेती करतो, तो पिकवतो, त्याला जर त्या शेतीमधला हमी भाव मिळाला तर 4 पैसे जास्ती मिळतील हेही त्याच्या लक्षात येत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ही पण वस्तुस्थिती आहे ना, त्याच मराठा समाजाकडची भूधारण क्षमता कमी होत चाललेली आहे, शेतमालाला भाव नाहीये आणि त्याच वेळेला शिक्षणामध्ये सवलती नाही, शिक्षणामध्ये सवलती नाही. असं आहे, शेवटी एक लक्षात घ्या, सत्तेमध्ये तुम्ही कोणाला बसवलेलं आहे हे का विसरतात आहेत. गरीब मराठा असेल किंवा असणारा निजामी मराठा असेल, पण शिक्षणामध्ये चळवळीतल्या कार्यकर्त्याचा बळी द्यायचा आणि जातीच्या माणसाला मतदान द्यायचं हे आता वाटोळा लावून घेत आहे स्वतःच. पण मूळ प्रश्न राहतो ना की मराठा समाजातली गरिबी यामुळे वाढत चाललेली आहे कारण शिक्षणामध्ये सवलती नाहीये. त्याला जबाबदार दुसरं तिसरं कोणच नाही, असताना मराठा स्वतः जबाबदार आहे. पण बाकी वर्गाला सवलती मिळत आहेत आणि मराठ्याला मिळत नाहीये, त्यामुळे असंतोष वाढणार नाही. तो जो गरीब मराठा निजामी मराठ्याच्या, श्रीमंत मराठ्याच्या नादी लागलेला आहे, तोच त्याला असणारा मातीत घेऊन चाललेला आहे. पण जातीसाठी माती खावं ही जी आपली इथली म्हण आहे त्या प्रमाणात असताना गरीब मराठा सुद्धा आपल्या जातीची सत्ता असावी पण त्यालाच मतदान देतोय आणि स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतोय. पण आता शिक्षणाचा प्रश्न तर अकॅडमिक आहे ना, म्हणजे त्यांना असं वाटतं की आता आपल्याला शिक्षणामध्ये सवलती मिळत नाहीत, मग आपल्याला शिक्षणासाठीची फी परवडत नाही. फी माझं म्हणणं असं आहे की हे सुद्धा मराठा स्वतःचे लीडरनी काय केलं हे विसरतात. आता यशवंतराव चव्हाणांचा काळ सांगतो, स्कॉलरशिप फ्रीशिप असताना ST ला मिळत होती, पण त्यांनी इथल्या असणाऱ्या EBC नवीन कॅटेगरी महाराष्ट्रासाठी काढली आणि त्या सगळ्यांना असणारा फ्रीशिप देऊन मोकळे झाले. आणि त्यावेळेस दूध वाटप केलं जात होतं, अंडी वाटप केल्या जात होती, तर हे EBC वाल्यांना सुद्धा वाटप केलं जाणार आहे.
राजकारते आहेत ते राजकारत्यांनी लोकांच्या गरजा बघून त्यावेळेस राज्य केलं आणि म्हणून तुम्हाला असताना आता मराठा समाजामधला शिकलेला विद्यार्थी दिसतोय आणि आता तुम्हाला दिसत नाहीये. याचं कारण की ज्या वेलफेअर स्कीम होत्या त्या सगळ्या वेलफेअर स्कीम इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्याने निजामी मराठ्याने संपवलेल्या आहेत. पण ईबीसीचा फायदा तर गोरगरीब लोकांना पण झाला ना, तो सगळ्या समाजातल्या सगळ्यांना झाला ना. एक लक्षात घ्या की त्यांनी व्यवस्था केली ना, शिक्षणाची व्यवस्था केली, पुस्तकाची व्यवस्था केली, ड्रेसची व्यवस्था केली, शाळेमध्ये पौष्टिक आहार मिळेल त्याची व्यवस्था केली. हे का विसरताय तुम्ही? तुमच्या आताच्या ह्याच्यामध्ये असणारं हे सगळं बंद झालेलं आहे. मग आता काय ऑप्शन काय उरतो? ज्या मुलांना शिकायचं आहे मराठा समाजातल्या मुलांना, पण ज्यांना त्यांनी असणारा जोपर्यंत इथला असणारा हे श्रीमंत मराठा निजामी मराठ्यांची सत्ता घालवत नाही तोपर्यंत मराठ्यांचं राजकीय आयुष्य, शैक्षणिक आयुष्य आणि आर्थिक आयुष्य उज्ज्वल नाही, एवढं लक्षात घ्या. का इथे असणारा आता सत्ता हेच योजना करू शकते आणि बदल करू शकतो. तेव्हा विधानसभेमध्ये लुटाऱ्यांची जी फौज आलेली आहे तिला पहिल्यांदा घालवा आणि हे गरीब मराठ्याने पहिल्यांदा ब्रीज स्वतःच केलं पाहिजे की इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्याला मी मतदान देणार नाही, मी गरीब मराठ्यालाच मतदान देईन. पण आता तुम्हाला बाळासाहेब असं वाटतं का की ज्या पद्धतीची सध्याची राजकीय व्यवस्था झालेली आहे त्यामध्ये असं होतं की बघा ओबीसी आरक्षण आहे आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण लागू आहे, त्यामुळं छोट्या ज्या जाती होत्या कोळी माळी कोष्टी अगदी 18 पगड जाती 350 पेक्षा जास्त जाती होत्या त्यातल्या कुणाला ना कुणाला त्या आरक्षणामुळे थोडाफार लाभ मिळत होता. त्यांचं प्रतिनिधित्व ग्रामपंचायतीमध्ये किंवा इतर ठिकाणी दिसत होतं, जिल्हा परिषदेमध्ये महापालिकेमध्ये दिसत होतं. आता असं होणार आहे की कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुढच्या येत्या इलेक्शनमध्येच अनेक लोक त्या सर्टिफिकेटच्या आधारे इलेक्शन्स लढणार आहेत. तर त्याचा राजकीय परिणाम काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? याचा राजकीय परिणाम एकच होणार आहे की असणारं सत्तेमध्ये कुणबी मराठा हा असणारा अधिक घट्ट होणार आणि ओबीसीला काहीच मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ओबीसी नुसतं असताना घंटा हलवत बसेल अशी परिस्थिती आहे जर तो रस्त्यावरती उतरला नाही आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढला नाही तर. गेल्या काही काळापासून बाळासाहेब सातत्यानं दाखला दिला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं की 10-10 वर्षानंतर तुम्ही रिव्हिजन करा आरक्षणाची आणि ज्यांना गरज नाहीये त्यांना त्या जमातींना त्यातून काय दूर करून इतर ज्यांना गरजू लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये ऍड करा. तुम्हाला असं वाटतंय की आता ती वेळ आलेली आहे? चुकीचं आहे. तुम्ही बाबासाहेबांनी असं कधीच म्हटलेलं नाही. कारण तो दाखला सगळे राजकीय पक्ष देत असतात. शांततेने ऐकून तर घ्या. दाखला देणारे मूर्ख आहेत, त्या मूर्खाच्या नादी थोडी मी लागणार आहे. बाबासाहेबांनी असणारा पॉलिटिकल आरक्षणच्या संदर्भात म्हटलं होतं की 10 वर्षानंतर या राजकीय आरक्षणाची गरज आहे का ही तपासावी आणि गरज नसेल तर त्यांना ते आरक्षण संपवावं. पण आता असणारा ते एससी एसटीच्या संदर्भातलं होतं. आता ओबीसीच्या संदर्भातलं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस हे जे बाबासाहेबांचं विधान आहे त्याला असणारा फ्युचरला तपासण्यासाठी आता आपल्याला बघावं लागणार आहे. ते आता नाही. याचं कारण आता आपल्याला दिसतंय की जो श्रीमंत मराठा आहे, निजामी मराठा जो आहे, त्यांनी असणारा गरीब मराठ्याचा वापर करत तेली असेल, माळी असेल, कोळी असेल, कुणबी खला कुणबी असेल, कुवार आहे, सुतार आहे, 17-18 पकड जातीमधला असणारा आलुतेदार बलुतेदार आहे, त्याला कुठेतरी एका ग्रामपंचायतीमध्ये एक जागा मिळत होती, सरपंचाची एक जागा मिळत होती. ते संपवण्याचा मार्ग आखलेला अशी असणारी परिस्थिती आहे. उलट मी असं म्हणेन की ही तीव्रता लक्षात घेत ओबीसी मधले जे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन
ओबीसीचा लढा उभा केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये पंकजा मुंडे असतील, त्याच्यानंतर बारणे असतील, छगन भुजबळ असेल किंवा ससाने असतील, या सगळ्यांनी किंवा आपलं मान खटावचे असणारे मंत्री असतील, या सगळ्यांनी आपला स्वतःचा राजीनामा देऊन ओबीसीचं आरक्षण वाचवण्याचा लढा हा त्यांनी उभा केला पाहिजे. वेळ बघू काय उत्तर मिळते आपल्याला. ते भाजपचे मंत्री महत्वाचं की समूहाला मिळालेला अधिकार महत्वाचा, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. पण देवेंद्र फडणवीस असं आश्वस्त करतायत की बघा आमचा भाजपचा डीएनए जो आहे तो डीएनएच ओबीसी आहे, त्यामुळे आम्ही त्याला धक्काच लावणार. त्यांनी आता पहिल्यांदा दाखवून दिला की भारतीय जनता पक्षाचा डीएनए आणि ओबीसीचा डीएनए वेगळा आहे. म्हणूनच असताना 54% ओबीसीमध्ये 27% कुणबी त्याच्यामध्ये ऍड केले. म्हणजे जे पूर्वी 54 माणसं खात होते त्याच्यामध्ये आता असताना 77 जण वाढवलेली आहेत. त्या ह्याच्यामध्ये असताना त्यांना काय मिळणार आहे तर काहीच त्यांच्या वाट्याला काहीच येणार नाहीये. त्याचा मंत्री अधिकार वापरायला तयार नाहीत. त्याच्यामुळे असताना हारलेली लढाई आहे त्यांची ओबीसीची. आत्ताच्या काळामध्ये बघा ज्यावेळेला हे सगळं झालं, जरांगेंनी उपोषण संपवलं, ते गेले अंतरवली सराटीकडे म्हणजे संभाजीनगरकडे गेले, त्याच्यानंतर बरेच लोक बऱ्याच पद्धतीने त्याचं विश्लेषण करायला लागले. आणि जसं तुम्ही सांगितलं की हे चॅलेंज होणार आहे कोर्टामध्ये, पण तोपर्यंत अनेक लोक लाभ घेतील, कोर्टामध्ये केस चालेल, तोपर्यंत काही लोकांच्या अर्ध्या नोकऱ्या होतात. आपण ह्याचं सुद्धा म्हणजे ही उदाहरणं बघितली आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा की कास्ट सर्टिफिकेट चॅलेंज केल्यानंतर जवळपास अर्धी नोकरी संपली तरी ते निर्णय लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं होऊ शकतं की बाबा वाटेकरी वाढल्यामुळे त्याचा तोटा होऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूची एक भावना आहे की वेगवेगळे लोक मुलाखती देत आहेत. विश्वास पाटील पानिपत कादंबरी लिहिणारे कादंबरीकार आहेत, लेखक आहेत, तुम्हाला कल्पना आहे. तर त्यांनी एका ठिकाणी मुलाखत देताना, माझ्या मित्रालाच मुलाखत देताना त्यांनी असं सांगितलं की बघा माझी क्षमता जास्त होती, माझी बुद्धिमत्ता अधिक होती, पण केवळ आरक्षणामुळं मला इतर लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं आणि हा तोटा आहे. तर ह्या ज्या भावना क्रिएट होतात लोकांमध्ये, ही जी एक प्रकारची कॉम्प्लेक्स तयार होतो आहे सोसायटीमध्ये, त्याकडे कसं बघता तुम्ही? आणि अशी एक म्हणतोय त्याच्यामध्ये की पानिपतच्या लढाईमध्ये जातीवरनं भांडणं झाली की न झाली तिथं कुठेच उल्लेख नाहीये. आणि इतिहासामध्ये पानिपतची लढाई ज्यावेळेस वाचली त्यावेळेस आम्हाला त्या इतिहासामध्ये सांगण्यात आलं की जातीवरनं तिथे भांडणं झाली आणि जातीवरनं भांडणं झाल्यामुळे तिसरी लढाईत ना कोण जिंकलं ना कोण हारलं. त्याचं कारण काय? इथे सगळ्यात मोठं बाबासाहेब जे म्हणाले होते की इंटेलेक्च्युअल प्रामाणिकता जी आहे ती इंटेलेक्च्युअल प्रामाणिकता सॅक्रिफाईस केल्या जाते. आपण जे पटतं त्याच्याशी आपण प्रामाणिक राहत नाही. जातीला जे पटतं त्याच्याशी आपण प्रामाणिक राहतो. हा दुर्दैव आहे. मी इथल्या असणाऱ्या हजारो वर्षाच्या गुलामीचा इतिहास जर पाहिला तर देशाला प्राधान्य देण्यापेक्षा धर्माला प्राधान्य देण्यात आलं इथल्या सगळ्या सनातनी व्यवस्थेने. आणि सनातनी व्यवस्थेने दिले असल्यामुळे कोणी यावं आणि टिकली मारून जावं आणि राज्य करून जावं अशी अवस्था होती. तीच अवस्था आता असताना आपण पुन्हा जातीच्या नावाने बघतोय. त्याच्यामुळे देश मोठा असं नाही, माझी जात माझा धर्म मोठा आणि त्याला मी प्राधान्य देणार, ही जी मानसिकता हळूहळू वाढवल्या जाते तिचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार. तुम्हाला असं वाटतं म्हणजे बघा हे अनेकदा वाक्य ऐकलेलं आहे त्यामुळे त्या लोकांना कदाचित त्या वाक्याचा नीटसा अर्थ कळत नाही की आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, ते अपलिफ्टमेंट ऑफ सोसायटीचा एक प्रयोग आहे आणि त्यासाठीच त्याचा आपण म्हणजे बाबासाहेबांनी त्यासाठी त्याचं काय प्रयोजन मांडलेलं होतं त्यावेळेला. 13% अनुसूचित जातींना आरक्षण आहे, अनुसूचित जमातींना 7% आरक्षण आहे, तरी सुद्धा
अजून सुद्धा खूप साऱ्या 4 क्लासचे काम करणारे लोक जे आहेत, झोपडपट्ट्यामध्ये राहणारे लोक जे आहेत, तर त्यांचा उद्धार अजून सुद्धा झाला नाही आरक्षण मिळाल्यामुळे. तर आरक्षण आणि झोपडपट्टी याचा काही संबंध नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. नाही बरोबर आहे. कुठंतरी आपला तला फ जोडायचा आणि एक कविता झाली. मी माझा प्रश्न तर पूर्ण होऊ, सगळ्यांचं चाललेलं आहे ना ते पहिल्यांदा असताना थांबवावं. ऐका ना बाळासाहेब, माझा प्रश्न तर पूर्ण होऊ द्या. म्हणजे मुद्दा असा आहे की जर केवळ आरक्षणानं सगळ्या गोष्टी बदलल्या असत्या तर इतका मोठा समाज हा आतापर्यंत पुढारला गेला असता, किंवा त्यांचं आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक उंची जी आहे ती वाढली असती, असं त्यांना म्हणायचंय. तर मुद्दा असा आहे की आता हा जो एक समज झालेला आहे की आरक्षण मिळाल्यामुळं आपले सगळे प्रश्न संपणार आहेत, किंवा आरक्षण मिळाल्यामुळं आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत, किंवा आपल्याला आर्थिक सुबत्ता लाभणार आहे. तर हा जो समज आहे, हा समज आता या राजकारण्यांनीच करून दिलेला आहे की बघा या समाजामध्ये या नोकऱ्या मिळाल्या, यांना आरक्षणाचा लाभ मिळाला, त्यामुळे त्यांचं भलं झालं. त्यामुळे मराठा समाजातल्या तरुणांची सुद्धा ही भावना झालेली आहे की आरक्षण जर मिळालं आपल्याला तर आपल्या शिक्षणाचे प्रश्न सुटतील, नोकऱ्यांचे प्रश्न सुटतील, आपण सुद्धा उत्तम पद्धतीचं आयुष्य जगू शकू. तर तुम्हाला ज्या वेळेला सरकारकडे सुविधा देत नाहीये, सरकार शिक्षणाच्या देत नाहीये, नोकऱ्यांचे देत नाहीये, नवीन कुठल्या ॲव्हेन्यूज नोकऱ्यांचे क्रिएट होत नाहीयेत आताच्या काळामध्ये, आणि दुसरीकडे शिक्षण ज्याला महाग होत चाललंय, त्यावेळेला हा कॉम्प्लेक्स इश्यू सोडवण्यासाठी काही ऑप्शन आहे का, काही पर्याय आहेत का? एक लक्षात घ्या, मी जसं म्हणालो तुम्हाला, आता कॉन्क्रीट उदाहरण देतो. आपल्याला असताना तांदूळ असेल, गहू असेल, जे दर दिवशी आपण खातो, भाजीपाला आपण दर दिवशी खातो, याचे रेट्स जे आहेत ते सरकार ठरवते, बरोबर आहे, मिनिमम प्राइस. शहरात बाजारपेठ आहे, मान्य आहे मला, पण शहरात हा सगळा माल आल्यानंतर त्याचा भाव काय असतो? त्याचा भाव काय असतो? त्याचा भाव व्यापारी ठरवतो. त्याचा भाव व्यापारी ठरवत नाही, त्याचा भाव 4 पटीने वाढलेला असतो. ग्रामीण भागामध्ये गव्हाचा असताना जो रेट आहे तो 2100चा आहे पर क्विंटल. तोच पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये 1 क्विंटल गहू विकत घ्यायला गेलो तर 4800च्या खाली नाहीये. प्रश्न असा आहे की हा जो शेतकरी आहे तोही माझ्यासारखा उघड्या डोळ्याने बघतोय की मुंबई सारखं, पुण्यासारखं, नाशिक सारखं इतर शहरं जी आहेत तिथे ग्राहक जो आहे त्याला 48ला क्विंटल गहू मिळाला तरी तो आनंदात घेतोय. तो काही कुरकुर करत नाही. ही तफावत जी आहे ही तफावत शेतकऱ्याच्याही लक्षात येते. पण मी मगाशी जसं म्हटलंय की हा शेतकरी मराठा आहे, सत्ताधारी सुद्धा मराठा आहे, तेव्हा जातीसाठी तो माती खायला तयार असतो. तो माती खातो, पण तो त्या स्वतःच्या सत्ताधाऱ्याला म्हणत नाही अरे बाबा हे तुम्हाला 2100चा देतोय, हा 2100चा 48ला विकला जातोय, याच्यामध्ये तुम्हाला असताना 2800ला का देत नाही? हा प्रश्न का नाही विचारत? त्याला क्विंटल पाठीमागे 800 रुपये जास्ती मिळाले तर त्याच्या उत्पादनातून त्याला असताना तेवढे मिळतात, तोही आनंदात जगू शकतो. मग हा जो आहे शेतकरी स्वतःशी इमानदार का नाही? तो जातीशी इमानदार का आहे? त्याला हमी भाव कायदा करून देणाऱ्या पक्षाला मतदान देण्याच्या ऐवजी लुटारू पक्ष जो आहे जातीच्या नावाने मतदान मागतोय, धर्माच्या नावाने मतदान मागतोय, त्याला तो मतदान देतोय. शेतकरी स्वतःचीच फसवणूक करून घेतोय. त्याला इलाज काय आहे? इलाज काहीच नाही आहे. तो स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे, स्वतःच्या प्रश्नाशी प्रामाणिक असला पाहिजे, स्वतःच्या व्यवस्थेशी तो प्रामाणिक असला पाहिजे. पण त्याच्याकडे शेतीच राहिली नाहीये ना, ते शेतीमध्ये आता कोण सांगतं शेती राहिलेली नाहीये? खूप कमी आहे भूधारण क्षमता, 1-2 एकरवर आलेली आहे.
त्याच्यामध्ये अख्ख्या कुटुंबाचं कसं भागणार आहे हा प्रश्न आहे, म्हणून आरक्षणाचा प्रश्न क्रिएट झाला असं एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाले हे बरोबर आहे ना, पण जमीन आहेच ना. मॉडर्न तुम्हाला असणारा आत्ताच्या याच्यामध्ये जगण्याची साधनं जी आहेत ती जगण्याची साधनं तुम्हाला असणारही करावी लागतील. आता त्या काळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की फॅमिली प्लॅनिंग करा, बाबासाहेबांना मूर्खात काढलं आणि त्याच्या आज आपण असताना भोगतो आहोत की 40 एकर मधला असताना जो मालक होता आणि खाऊन पिऊन सुखी होता 10 वेळा जमीन फुटली आणि 4 एकर वरती आला. आता कोणाला दोष देणार तुम्ही? तुमची उत्पादनाची साधनं ही तुम्ही लक्षात न घेता, साधूने सांगितलं, मोहन भागवतनी सांगितलं, सनातन धर्मवाल्यांनी सांगितलं की इथला असणारे अरे मुलं काढा का मुस्लिमांना इथं माजला इथे. आता अशा प्रचाराला तुम्ही बळी पडणार असाल तर दोष कोणाला देणार तुम्ही? पण अलीकडे तर न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात ना, जरी त्यांनी सांगितलं तरी लोकांना जास्तीत जास्त 2 मुलं आहेत, म्हणजे खूप पॉप्युलेशन वाढतंय ना तुमचं. विसरलंय का? तुमचं पॉप्युलेशन कमी नाही झालेलं आहे, ते वाढतच झालंय. बाळासाहेब 2045ला तुम्ही असताना कुठं स्टॅग्नेंट होणार आहात, तोपर्यंत तुम्ही वाढत जाणार आहात आणि तोपर्यंत यू आर गोइंग टू क्रॉस 200 crores. हो, हे कशाला विसरताय? पण बाळासाहेब आता परत एकदा जर या GR वरती आलं तर तुम्हाला लिगली हा GR जो आहे तो कोर्टात टिकेल असं वाटतंय का, आणि याच्यामध्ये काय त्रुटी आहेत? एक पहिल्यांदा मी जसं म्हणालो की ह्याला लिगल बॅकग्राऊंड नाहीये. दुसरं जे आहे ते जे गॅझेट म्हटलेलं आहे त्याच्यानंतर असताना ब्रिटिशांनी इंडिया ऍक्ट ऑफ 1930 हा त्यांनी काढला. त्याच्यामुळे असताना उरलेले सगळे जे होते ते संपले, SC STच राहिले अशी परिस्थिती. त्यांनी ओबीसीची कॅटेगरीज केली नाही, त्याच्यामुळे ते रद्द झालं. तिसरं जे आहे इथे असताना सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की प्रत्येक राज्याने बॅकवर्ड क्लास कमिशन करा आणि कोणाला इन्क्लूड करायचं असेल तर बॅकवर्ड क्लास कमिशननी त्याला मान्यता दिली पाहिजे, म्हणजे रेकमेंड केलं पाहिजे. आता ह्या GR मध्ये मराठ्यांना इन्क्लूड करा, सर्वच कुणब्यांना सर्वच मराठ्यांना कुणबी करा असं रेकमेंडेशनच नाहीये. आणि मी मगाशी जे जजमेंट वाचलं ते सुप्रीम कोर्टाने स्टॅम्प मारून पाठवलेलं आहे की बाई हे जजमेंट बरोबर आहे, तर तुम्ही त्याला कसं हे करणार आहात? त्याच्यामुळे हे कोर्टात टिकेल असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये ओबीसीने आपला लढा उभा केला तर त्याच्यामधला असताना त्यांना फायदा मिळत राहतील. आणि हे सेशन मराठ्यांना झुलवत राहील अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी म्हणून तुम्ही काही याच्यामध्ये भूमिका घेणार आहात किंवा मी मागे म्हणालो लिगल असं आहे, मी माझं डोकं विकणार नाहीये. तुम्ही सत्ता मला द्या, मी याच्या तोडगा काढून देतो. ठीक आहे, तू सत्ता दिली. माझ्या आजोबांपासून शिकलो की इतिहासाला डोकं दिलं, काही निर्माण केलं तर त्याची कदर नाही आणि त्याला मतदान मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न आहे सोडवायचा आहे, सोडू शकतो, कायदेशीर सोडू शकतो, घटनात्मक सोडू शकतो. तुम्ही वंचितला सत्ता द्या, आम्ही हा प्रश्न निकाली काढतो. ठीक आहे, निश्चितपणे वंचितला सत्ता द्या, आम्ही हा प्रश्न निकाली काढू असं बाळासाहेब म्हणतात. बाळासाहेब जाता जाता एक शेवटचा प्रश्न की जर मग अशा पद्धतीनं जर परिस्थिती जर राहिली तर केवळ सरकारनं दिलेल्या सुविधा जसे की आता सारथी किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ याच्यामधून मिळणाऱ्या सुविधा वगैरे याच्यावरतीच मराठा समाजाला समाधान मानावं लागेल, आरक्षणामध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही, कारण सोशली बॅकवर्ड म्हणून ते आयडेंटिफाय होऊ शकत नाही असं मत आहे आपलं. असे एक लक्षात घ्या की एकदा तुम्ही बॅकवर्ड क्लास नाही म्हटला तर मग अंधाराव पाटील महामंडळ कसं काय राहील? तुम्ही बॅकवर्ड आहात म्हणून अंधाराव पाटील महामंडळ आला आणि त्याला निधी आला. उद्या समूहच बॅकवर्ड राहिला नाही तर मग ते मंडळ तरी कसं काय राहील?
सोशली नाही पण इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे ना. ते आपल्या इथे असताना, म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना की जुनी लिडरशिपनी डोकं वापरून गरीब कुटुंबाला न्याय देण्याचा, शिक्षण देण्याचा, त्याची आर्थिक परिस्थितीवरती मात करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना काढल्या आणि त्यातून तुम्हाला असताना एक पिढी उभी राहिलेली दिसली. हे जे सगळे निजामी मराठे आणि इतर सगळे जे या फायदा घेऊन आले, त्यांनी ह्या सगळ्या सोयीशी इमानदार राहिलं नाही. त्या शिडीने हे वरती गेले, ती शिडीच कापून टाकली यांनी. म्हणजे आपणच वरती आणि खालचे खाली. जेव्हा त्या यातून बाहेर पडायचं असेल तर गरीब मराठ्याला विचार करणं गरजेचं आहे की नव्यानं शिडी उभी करावी लागणार आहे. ठीक आहे, गरीब मराठ्याला नव्यानं एकदा विचार करावा लागणार आहे की एक शिडी तयार करावी लागेल आणि जी ईबीसी सारख्या सवलती शिडी वंचित शिवाय दुसरं कोणीच तयार करू शकणार नाही. निश्चितपणे बाळासाहेबांनी हा विश्वास पण दिलेला आहे की वंचित शिवाय ती शिडी कोणी दुसरं उभी करू शकणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा भाग हाच आहे की जे जे सुविधांपासून, जे जे शिक्षणापासून, जे जे समाजातल्या संधींपासून वंचित आहेत त्यांच्यासाठी एक मार्ग जो आहे तो मार्ग म्हणून लोक आरक्षणाकडे पाहत आहेत. पण तो लिगली फिजिबल आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न होता. कालपासून जरांगे पाटलांचा दावा आहे की त्यांना आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला. आणि दुसरीकडे ओबीसीचे नेते असलेल्या अनेक बबनराव तायवाडे असतील किंवा मुख्यमंत्री, आज जरांगेची भूमिका बदलली आहे. वर्तमानपत्रामध्ये मी जे वाचलेलं आहे ते की टिकलं नाही तर सरकार उलटून टाकेल, ही त्यांची नवीन भूमिका आली आहे. आपण त्यांनी ते म्हणजे ज्या दिवशी उपसमिती भेटायला आली त्या दिवशी त्यांनी बोलताना म्हणालं होतं की लिगली डिफेंड करण्याची जबाबदारी सरकारनं घ्यायची आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. ती जबाबदारी सरकारची राहील असं ते पहिल्या दिवशीपासून म्हणतात. अरे कुठलाही निर्णय सरकारने घेतल्यानंतर तो सरकारलाच टिकवावा लागतो आणि डिफेंड करावा लागतो. पण असं पण होतं ना की सरकारच्या जवळचेच लोक कोर्टात जातात. यांनी पहिल्यांदा तपासलं नाही. त्यांच्या बरोबरचे जे वकील होते त्या वकिलाच्या टीमने असताना हा जरांगे पाटील यांना असताना हे जे लॉर्डशिप मारला पाडले आणि बका यांचा औरंगाबादचं जजमेंट आहे ते दाखवलं का आहे याची मला जरा शंका आहे. ठीक आहे, आझाद मैदानावरती ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर जो JR आलेला आहे त्याचं खूप चर्विचर्वण चालू आहे. अनेक लोक आपापल्या पद्धतीनं अर्थ काढता आहेत आणि सरकार आणि ओबीसी नेते जे सरकारमधलेच आहेत, म्हणजे सरकारमध्येच त्याच्याबद्दलचे दोन सूर बघायला मिळत आहेत. आणि बाळासाहेबांनी लीगल फ्रेमवर्कमध्ये हा JR कसा टिकणार नाहीये याबद्दलचे दाखले दिलेले आहेत. आपण पाहणार आहोत की आता जी प्रोसेस चालू होईल, ज्या पद्धतीने हे दाखले वाटले जातील तर ते व्हॅलिडेट होतात का, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ते टिकतायत का, त्याचा लाभ होतोय का. आणि जर लाभ होत असेल तर मग ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी वाढले तर मग त्या आरक्षणाचा किती अर्थ उरणार आहे. आणि त्याचा जर राजकीय आरक्षणासाठी सुद्धा जर फायदा घेतला गेला तर मग ओबीसींवरती अन्याय झाला नाही असं कसं म्हणू शकू. हे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये याबद्दल आपल्याला लक्ष ठेवून बघावं लागेल. तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळासाहेब, वेळात वेळ काढून तुम्ही मुंबई तकशी बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार. खरं तर तुम्ही पुण्यात आहात, मुंबईत असं तर मी खरं येऊन तुमच्याशी बोललो असतो, पण आता आपण विजिबली बोलतोय. पण मुंबईत आल्यानंतर आपण भेटून तुमच्याकडून हा सगळा मुद्दा समजून घेण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. पाहत राहा मुंबई तक.